संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी शासनाने आरोग्य संचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 5 सदस्यांच्या समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दोषांवर बोट ठेवले होते। तातडीच्या उपचारांची गरज असताना तनिषा भिसे यांच्यावर मंगेशकर रुग्णालयानं उपचार केले नाहीत, ही त्यांची चूक झाली असं स्पष्टपणे अहवालात नमूद केलं असतानाही त्यावर माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मदाय आयुक्त कार्यालय, सर्वात शेवटी पुन्हा ससून रुग्णालय आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती, या समितीच्या अहवालांचा अट्टहास मंगेशकर रुग्णालयाला वाचवण्यासाठी तर नाही ना, असा संशय निर्माण होतोय। या सर्व समित्यांचा अहवालाचा अट्टहास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बचावासाठी तर नाही ना, अहवालातील दिरंगाईनं अशा प्रकारे संशयाचं वातावरण निर्माण झालंय। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल याबाबत कोणतेच ठोस गोष्टी समोर न आल्यानं ससून रुग्णालय समितीच्या अहवालात नेमकं काय, या प्रश्नाला बगल देणारी प्रशासकीय यंत्रणावरील संशयाला खतपाणीच घालत आहे। तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूनंतर 10 दिवसांनी स्थापन करण्यात आलेली 4थी ससून रुग्णालयाची समिती मंगेशकर रुग्णालयाच्या बाजूने अहवाल देण्यासाठीच का, असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोग आपल्या दारी उपक्रमाचा आढावा घेतला। यावेळी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच असं सांगताना या प्रकरणी बारकाईने चौकशी सुरू आहे। ससून रुग्णालय समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्याची कारवाई करेल असं म्हटलंय। यावेळी उपस्थित असलेले ससून रुग्णालय चौकशी समितीचे अध्यक्ष आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी अंतिम चौकशी अहवाल रात्रीपर्यंत शासनाला सादर केला जाईल। शासन तो पुणे पोलीस अथवा अलंकार पोलीस ठाण्याला पाठवेल असे सांगताना अहवालातील ठळक गोष्टींबाबत कोणती स्पष्टता न केल्यानं त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला गेला। त्यावर कुठलाच दबाव नसून दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा IVF फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणच्या संबंधित कागदपत्रांची आणि जबाबांची बारकाईनं नोंद घेतली आहे। यात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन यांनी केलेला पत्रव्यवहारही लक्षात घेण्यात आलाय असं सांगतानाच गोपनीयतेचं कारण पुढे करून अहवालातील ठोस बाबी सांगण्यास नकार दिलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।